नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार। मी नागेश गोसावी पुन्हा एकदा माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। पुन्हा एकदा नवीन दिवस नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन व्हिडिओ घेऊन तर आलोय, पण त्यापेक्षा जास्त स्पेशल असं लोकेशन घेऊन आलोय। प्लॅटफॉर्मवरती, रेल्वे प्लॅटफॉर्मवरती उभा आहे। कोणतं स्टेशन आहे, कोणता प्रोजेक्ट आहे, कोणता व्हिडिओ आहे, सगळं शेवटपर्यंत बघत राहा, पूर्ण माहिती दिली जाईल। सगळ्यात पहिल्यांदा तर व्हिडिओचं स्टेशनवरती यायचं कारण एवढं आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेशनचं नाव बघा काय, द्रोणागिरी। द्रोणागिरी रेल्वे स्टेशनला आलोय। आता तुमच्या मनात प्रश्न येईल, जे लोक द्रोणागिरी रेल्वे स्टेशनच्या जवळपास राहतात किंवा ज्यांना माहित आहे त्यांना तर माहित आहे द्रोणागिरी रेल्वे स्टेशन आहे, पण मी या रेल्वे स्टेशनला यायचं कारण एवढंच आहे, आतापर्यंत जे लोक मला माझ्या व्हिडिओमध्ये रिस्पॉन्स देत होते, नागेश सर नवी मुंबईला एअरपोर्ट होते, तुम्ही तिथे काय प्रोजेक्ट घेऊन येताय का? आम्हाला पनवेल पासून आम्हाला नवी मुंबई एअरपोर्ट असेल, आम्हाला उल्वे असेल, आम्हाला द्रोणागिरी असेल, आम्हाला उरण असेल, आम्हाला एअरपोर्टच्या जवळपास इन्व्हेस्टमेंट करायची आहे। अशी जर तुमच्या मनात जर तुम्हाला जर रिक्वायरमेंट असेल तर द्रोणागिरी रेल्वे स्टेशन पासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती प्रोजेक्ट गावले। मी पुन्हा एकदा सांगेन की आतापर्यंत आपण माझे घोडबंदर रोडचे प्रोजेक्ट बघितले, आपण माझे ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमधील असेल, ठाण्यामध्ये पूर्ण ऑल ठाण्यामधले प्रोजेक्टचे व्हिडिओ बघितले, पण हा जो बेल्ट आहे त्याची सुरुवात मी केली आहे कामाला, कारण की 30 मिनिटाच्या अंतरावरती नवी मुंबई विमानतळ 30 मिनिटाच्या अंतरावरती। आणि मी म्हटलं कोणता प्रोजेक्ट निवडावा, तर म्हटलं ज्यांचं बजेट लोकांचं 40-45 लाख रुपये 1 BHK च्या आसपास असेल, 2 BHK 60-65 लाख असेल, त्यांच्यासाठी मी एक असा प्रोजेक्ट आलोय द्रोणागिरी येथे। या साईडला गेलं तर उरण आहे, या बाजूला गेलं तर नावाशिवाय उल्वे, या पट्ट्यातलेच प्रोजेक्ट तुम्हाला मी थोड्या दिवसामध्ये परत घेऊन येणार आहे, कारण की तुमची रिक्वायरमेंट आहे 1 BHK 2 BHK नवी मुंबई एअरपोर्ट जे अपकमिंग होणार आहे ते आम्हाला जवळ पाहिजे। तर आज मी तुमच्यासाठी एक असा प्रोजेक्ट आलोय जो द्रोणागिरी रेल्वे स्टेशनमध्ये फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती। अटल सेतू बघायला गेलं तर 20 ते 25 मिनिटावरती अटल सेतू मला कनेक्टिव्हिटी मिळते। नवी मुंबई एअरपोर्ट फक्त 30 मिनिटाच्या अंतरावरती। आता ही झाली लोकेशन बद्दल माहिती, मला साईटवरती घेऊन जातो। बाकी बिल्डिंगचं मॉडेल कसं येणार आहे, किती फ्लोअरची बिल्डिंग आहे, कॉन्फिगरेशन काय, कार्पेट काय, साईटवरती जाऊन सांगतो। द्रोणागिरी रेल्वे स्टेशनपासून व्हिडिओला सुरुवात केली कारण की लोकांना सांगायचं होतं की तुम्ही जर नवी मुंबई एअरपोर्टच्या जवळपास प्रोजेक्ट बघत असाल, द्रोणागिरी, उल्वे, उरण, नावाशिवा सगळीकडे जे प्रोजेक्ट मी तुमच्याकडे घेऊन येणार आहे, तर फायनली मी आता त्या प्रोजेक्टला आलोय, तो द्रोणागिरी रेल्वे स्टेशनपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर। साईटवरती आलोय, काम बघा किती जोरात चालू आहे, प्लिंथ लेवलच्या वरती काम झालेलं आहे। 21 फ्लोअरचा टावर आहे, खाली पार्किंग आहे, त्यानंतर तुमचं रिटेल शॉप आहे, डेव्हलपर अमेनिटीज स्विमिंग पूल पासून क्लब हाऊस पासून जो मला बॅडमिंटन कोर्ट ज्या अमेनिटीज लागतात त्या लक्झरी सेगमेंट मधले अमेनिटी डेव्हलपर देतोय। 1 BHK 464 कार्पेट 45 लाख ऑनवर्ड, 2 BHK 660 कार्पेट 60 लाख ऑनवर्ड। तर ही संधी गमावू नका। तुम्हाला तर माहिती आहे मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणतंही ब्रोकरेज घेत नाही, मला फ्रीमध्ये पिकअप आणि ड्रॉप देतो। मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातलं घर जे नवी मुंबई एअरपोर्ट पासून फक्त 30 मिनिटाच्या अंतरावरती, द्रोणागिरी रेल्वे स्टेशन फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती असल्या प्रोजेक्ट बुक करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।